श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तर भक्तांनो, कधी तुमच्या मनात असा प्रश्न आला आहे का की मी रोज स्वामी समर्थांचे नामस्मरण करतो, सेवा करतो, प्रार्थना करतो, पण स्वामी माझे ऐकतात का? कधी तुम्हाला असे वाटते आहे का की जर स्वामी माझ्या समोर असते तर मी त्यांच्याशी मनातील दुःख बोललो असतो, माझ्या अडचणी सांगितल्या असत्या, माझे अश्रू त्यांच्यासमोर मोकळे केले असते. पण भक्तांनो, स्वामी समर्थांशी संवाद साधण्यासाठी त्यांचे प्रत्यक्ष समोर असणे आवश्यक नाही. तर भक्ती परंपरेत अनेक भक्तांचा अनुभव असा असतो की मनापासून केलेली प्रार्थना, चिंतन आणि नामस्मरण यामधून त्यांना स्वामींची जवळीक जाणवते. आज आपण जाणून घेणार आहोत की मनाने स्वामींशी संवाद कसा साधावा आणि भक्तांना कोणते संकेत किंवा अनुभूती जाणवू शकतात. मन शांत करणे ही पहिली पायरी. स्वामींशी मनाने संवाद साधायचा असेल तर सर्वप्रथम मन शांत असणे आवश्यक आहे. दिवसभरातील धावपळ, चिंता, राग, अपेक्षा आणि ताण यामुळे मन अस्थिर होते. अशा मनाला अंतर्मनातील शांत आवाज ऐकू येणे कठीण जाते. दररोज काही मिनिटे शांत बसा. स्वामींचा फोटो समोर ठेवा, डोळे मिटा आणि हळूहळू नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नामस्मरणामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. त्यानंतर स्वामींशी मनमोकळेपणाने बोला. अनेक जण प्रार्थना करताना ठराविक शब्द वापरतात, पण मनातील संवाद हा अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीशी तसा बोलतो तसा असू शकतो. तुमचे दुःख सांगा, तुमच्या चुका सांगा, तुमची भीती सांगा, तुमच्या आशा सांगा. मनातील भावना प्रामाणिकपणे व्यक्त केल्याने मन हलके होते आणि स्वतःच्या विचाराबद्दल स्पष्टता येऊ शकते. उत्तर नेहमी शब्दातच मिळेल असे नाही. काही लोकांना वाटते की संवाद म्हणजे एखादा आवाज ऐकू येणे, परंतु आध्यात्मिक अनुभव प्रत्येकासाठी वेगवेगळे असतात. अनेकदा उत्तर हे शब्दांच्या स्वरूपात नसून एखादा विचार, नवी समज, शांतता किंवा योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा म्हणून जाणवू शकतो. कधीकधी एखाद्या समस्येचे उत्तर अचानक मनात स्पष्ट होते. काही लोक याला दैवी प्रेरणा मानतात. संकेत कसे ओळखावेत? तर भक्त अनेक प्रकारच्या अनुभूती किंवा संकेताविषयी बोलतात, मात्र त्यांचा अर्थ व्यक्तिनिष्ठ असतो. मनातील अचानक शांतता. अनेक दिवस चिंतेत असताना अचानक मन शांत होते. समस्या तशीच असते, पण मनातील घबराट कमी होते. ही शांतता अनेक भक्तांसाठी महत्त्वाची अनुभूती असते. त्यानंतर योग्य विचार सुचणे. एखाद्या कठीण परिस्थितीत अचानक योग्य मार्ग दिसणे. जिथे आधी गोंधळ होता तिथे स्पष्टता निर्माण होणे. तिसरं आहे भीती कमी होणे. स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर काही लोकांना धैर्य वाढल्याची भावना होते. भीती पूर्णपणे नाहीशी होत नाही, पण तिला सामोरे जाण्याची ताकद मिळते. चौथा आहे सकारात्मक योगायोग. कधी एखादी व्यक्ती योग्य वेळी मदतीला येते, कधी एखादा सल्ला योग्य वेळी मिळतो. अनेक भक्त अशा प्रसंगांना स्वामींची कृपा म्हणूनच पाहतात. संकेताच्या मागे अंधविश्वास नको. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक स्वप्न, प्रत्येक योगायोग किंवा प्रत्येक घटना ही निश्चितच दैवी संकेत आहे असे मानणे योग्य नाही. भक्तीबरोबर विवेकही आवश्यक आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना विचार, अनुभव आणि वास्तव परिस्थिती याचाही आधार घ्यावा. स्वामींना सर्वात प्रिय संवाद कोणता आहे? तर स्वामींना सर्वात प्रिय संवाद हा शब्दाचा नसून कृतीचा असतो. जेव्हा तुम्ही कोणाला मदत करता, जेव्हा तुम्ही सत्य बोलता, जेव्हा तुम्ही रागाऐवजी संयम निवडता, जेव्हा तुम्ही निराशेतही आशा ठेवता, तेव्हा तुमचे संपूर्ण जीवनच एक प्रार्थना बनते. मनातील शंका दूर कशी करावी? कधी कधी मनात प्रश्न येतो, स्वामी खरंच माझं ऐकत असतील का? अशा वेळी स्वतःला विचारा, मी नामस्मरण करत आहे का? मी चांगले कर्म करत आहे का? मी माझे कर्तव्य पार पाडत आहे का? जर उत्तर होय असेल तर श्रद्धेने पुढे जात राहा. खरा संकेत कोणता?
अनेक जण चमत्कार शोधतात, पण खरा चमत्कार म्हणजे मनातील परिवर्तन. राग कमी होणे, अहंकार कमी होणे, निराशेतून आशेकडे जाणे, भीतीतून धैर्याकडे जाणे. तर भक्तांनो, जर तुम्हाला कधी एकटेपणा वाटत असेल, जर मनात खूप वेदना होत असतील, जर जगात कोणीच आपल्याला समजत नाही असे वाटत असेल, तर काही क्षण शांत बसा, डोळे मिटा, स्वामींचे नाव घ्या आणि मनातील प्रत्येक गोष्ट त्यांच्यासमोर मोकळी करा. कदाचित तुम्हाला शब्दात उत्तर मिळणार नाही, पण मनात एक नवीन धैर्य निर्माण होईल, एक नवीन आशा जागेल, एक नवीन विश्वास निर्माण होईल आणि कदाचित तेव्हाच तुम्हाला जाणवेल की श्रद्धेचा खरा अर्थ बाहेर उत्तर शोधण्यात नाही, तर अंतर्मनात शांतता शोधण्यात आहे. स्वामी समर्थांचे स्मरण तुमच्या जीवनात धैर्य, संयम आणि सकारात्मकता आणणार आहे. ही स्वामीचरणी प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, अनेक भक्तांची एक चूक असते, ते स्वामीच्या संकेताची वाट पाहतात. पण स्वामी त्यांच्या आयुष्यात आधीपासूनच अनेक मार्गांनी बोलत असतात. कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या शब्दातून, कधी एखाद्या संताच्या विचारातून, कधी एखाद्या पुस्तकातील एका ओळीतून, कधी एखाद्या अनुभवातून आणि कधीकधी आपल्या स्वतःच्या अंतर्मनातून. जेव्हा मन श्रद्धेने स्वामीच्या चरणी झुकते, तेव्हा मनातील गोंधळ हळूहळू कमी होऊ लागतो. ज्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण बाहेर भटकत असतो, त्याची उत्तरे आपल्या अंतर्मनातच सापडू लागतात. काही भक्त सांगतात की खूप दुःखी असताना त्यांनी स्वामींचे नामस्मरण केले आणि त्यांच्या मनातील भार हलका झाला. समस्या तशीच होती, पण ती सहन करण्याची शक्ती वाढली होती. तर भक्तांनो, हाच तर स्वामींचा खरा आशीर्वाद आहे. स्वामी आपल्याला प्रत्येक वेळी परिस्थिती बदलून देतातच असे नाही, पण परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची ताकद देतात. जेव्हा स्वामी जवळ असल्याची अनुभूती येते, कधीकधी जीवनात असा क्षण येतो की आपण पूर्णपणे खचलेले असतो, डोळ्यात अश्रू असतात, मनात हजारो प्रश्न असतात आणि त्याच वेळी अचानक मनात एक आवाज उमटतो, सगळं ठीक होईल. तो आवाज बाहेरून आलेला नसतो, तो आवाज श्रद्धेचा असतो, विश्वासाचा असतो. अनेक भक्त अशा क्षणांना स्वामींची कृपा मानतात, कारण त्या क्षणी त्यांना एक नवीन ऊर्जा मिळते, पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळते, पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामीच्या संकेताची वाट पाहण्यापेक्षा स्वामींच्या शिकवणीप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याला मदत करा, कोणाचं मन दुखवू नका, रागावर नियंत्रण ठेवा, आई-वडिलांचा आदर करा, सत्याचा मार्ग सोडू नका. जेव्हा तुमचे कर्म चांगले असतात, तेव्हा तुमचे संपूर्ण जीवनच स्वामीच्या कृपेचा अनुभव देऊ लागते. तर भक्तांनो, जर आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, जर तुमच्या मनात वेदना असतील, जर तुम्हाला वाटत असेल की या जगात कोणीही तुमचं ऐकत नाही, तर आज रात्री शांत बसा, काही क्षण स्वामींचा फोटो समोर ठेवा, डोळे मिटा आणि फक्त एवढंच म्हणा, स्वामी, मला काही नको, फक्त माझा हात सोडू नका. कदाचित त्या क्षणी कोणताही चमत्कार होणार नाही, पण तुमच्या मनात एक नवीन विश्वास जन्म घेईल, एक नवीन आशा निर्माण होईल आणि तुम्हाला जाणवेल की तुम्ही एकटे नाही आहात. कारण श्रद्धा म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे नव्हे, श्रद्धा म्हणजे उत्तर मिळेपर्यंत विश्वासाने चालत राहणे. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असो, रस्ता कितीही अवघड असो, लोक कितीही विरोधात असोत, स्वामींचे नाव सोडू नका, चांगुलपणा सोडू नका, आशासुद्धा सोडायची नाही. कारण कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी एक चमत्कार लागत नाही, एक दृढ विश्वास पुरेसा असतो आणि त्या विश्वासाचे नाव आहे श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जर तुम्हालाही कधी स्वामींच्या कृपेची अनुभूती आली असेल, तर कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ नक्की लिहा आणि हा संदेश इतर भक्तापर्यंत नक्की पोहोचवा. तुम्हाला हा संदेश आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.